नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसयूटी टेक्निकल या चॅनलवर। आज आपण इयत्ता चौथी मंथन गणित विषय जो आहे त्याच्यातली दुसरा जो चॅप्टर आहे 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन उल्लेखन, ज्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण सोडून घेणार आहोत। व्यवसाय 2 हा आपण आज डिटेल मध्ये सोडून घेणार आहोत। आता आपण वेळ न वाया घालवता प्रश्न सोडून घ्या। पहिला प्रश्न आहे, खालील प्रत्येक प्रश्नातील संख्या शब्दात अक्षरात कशी लिहाल यासाठी पर्यायातून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बाळांनो। तर संख्या दिलेली आहे आपल्याला 8005। तर याच्यातील आपल्याला बरोबरचा पर्याय ओळखायचा आहे 8050, 8005, 80005 आणि 8005। तर बरोबर पर्याय आपला आहे 8005। पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे। दुसरा प्रश्न, 67004 याचा आपल्याला अक्षरातली बरोबर पर्याय ओळखायचा आहे। तर काय आहे, 67040 हा चुकीचा आहे। 67204 हा पण चुकीचा आहे। 67004 पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। तिसरा प्रश्न आहे, 46750। तर पहिला पर्याय आहे 4,46,000, दुसरा आहे 46,075, तिसरा आहे 46,000 आणि 47,000। तर बरचा पर्याय काय आहे 47,000, कारण 46,750 म्हणजे किती झाले 47,000। पुढचा प्रश्न बघूया आपण, 79,089 790 हा चुकीचा पर्याय आहे। 79,089 हा पण चुकीचा पर्याय आहे। पुढचा आहे 79,089 आणि चौथा आहे 89,079। तर बरोबरचा पर्याय आहे 79,089। पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। पुढचा प्रश्न, संख्या व तिचे अक्षरी लेखन यांची अयोग्य जोडी कोणती? तर 9,250। तर काय लिहिले यांनी 9,15,000। पुढचा आहे ब 4,750, त्याला काय लिहिलंय 4,500। चुकीचा आहे। पर्याय क्रमांक क 18,500, काय लिहिलंय 18,500 आणि पर्याय क्रमांक ड 6,017। तर पर्याय क्रमांक अ, क आणि ड बरोबर आहेत। आपलं अ, क आणि ड बरोबर आहे आणि तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची आहे। ती कोणती आहे ब, फक्त ब जो पर्याय क्रमांक 3 आहे तो आपला बरोबर उत्तर आहे। कारण 4,750 हे 5,500 होतील, तर इथं 4,500 लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न 6 नंबरचा, 59,348 या संख्येच्या आधीची संख्या अंकात कशी लिहाल? आता 59,348 याच्या आधीची संख्या तुम्हाला लिहायची, किती येणार ती, म्हणजे एकाने कमी असणार ती। इथं काय 69,000 लिहिलंय, हे चुकीचे आहे। इथं किती 59,348 म्हणजे हीच संख्या लिहिलेली आहे। त्याच्यापेक्षा आपल्याला आधीची लिहायची आहे ना, ती पण नाही। 59,338 ही पण नाही आणि 59,347 ही बरोबरची जोडी आहे। पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे। पुढचा प्रश्न, 47,750 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर लिहिलेली आहे? 47,050 अ पर्याय चुकीचा आहे। ब 48,500। पुढचा पर्याय 47,075 ही पण चुकीची जोडी पर्याय आहे। आणि पर्याय क्रमांक ड 47,750। तर पर्याय क्रमांक ब आणि ड, कारण 48,500 बरोबर आहे आणि 47,750 ब आणि ड ही जोडी बरोबर आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, 4,225 या संख्येतील शतक व दशक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक। आता तुम्हाला स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे। तर किती, शतक व दशक, शतक काय आहे आपलं 4,2,2,5, याच्यात शतक एकक, दशक, शतक आणि हजार। तर शतक आहे 200 आणि दशक आहे 20, बरोबर। स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे आपल्याला। स्थान किती आहे 200 आणि इथं 20, यांच्यातील फरक 200 मधून 20 गेले किती राहिले, वजाबाकी करायची। फरक काढायचा असल्यावर आपण वजाबाकी करणार। उत्तर आलं 180। पर्याय आहे का आपला 180?
तर पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 23,738 या संख्येच्या पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल? पुढची लिहायची म्हणजे 23,700 किती आहे 38. याच्या पुढची म्हणजे किती होणार 23,739. हा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर 23,738 म्हणजे हीच संख्या आहे, तो पर्याय नाही आहे. पर्याय 2 24,739 हा पण नाही, कारण आपल्याला 39 पाहिजे शेवटला. 23,739 तर पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 10 नंबरचा 10,101 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 10,101 अशी लिहा. हा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. 10,011 हे चुकीचं आहे. 10,101 पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. 10,1 हे पण चुकीचं आहे आणि 10,101 हे पण चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. आता चला पुढचा प्रश्न बघूया. व्यवसाय 3 आपण सोडून घेऊया आता, त्यावरच आधारित प्रश्न आहे. खालील प्रश्नात दिलेल्या शब्दातील संख्या अंकात कशी लिहाल व त्या उत्तराचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. 40,225 इथं किती आहे 4,02,25 आहे. इथं किती आहे 40,225. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 90,038 इथं 93,000 आहे. इथं 90,380 आहे. इथं 90,038. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. 45,000 म्हणजे किती होईल ते 44,750 आहे का पर्याय 44,750. इथं पण आहे 45,500 44,075 आणि 45,750. तर पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे 44,750. पुढचा प्रश्न 89,019 तर 89,000 म्हणजे किती पाहिजे 8 आणि 9 पाहिजे सुरुवातीला. तर पर्याय क्रमांक 2 89,019 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 25,000 25 म्हणजे किती 25,250. पर्याय आहे का पहिला काय 25,250, दुसरा 25,750, तिसरा आहे 25,250. तर पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. चौथा पर्याय काय 25,025 हे पण चुकीचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर 95,095 तर 95,095 म्हणजे किती पाहिजे सुरुवातीला 95 आणि नंतर शेवटला 95 पाहिजे. तर 95,095 पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 61,071 पहिली संख्या कोणती आहे 61,007, दुसरी आहे 71,061, पुढची आहे 61,710 आणि चौथी आहे 61,071. पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 8,058 ही संख्या अंकात कशी लिहाल 8,058 ना 8,058 कशी लिहिणार आपण 8,058 हा पर्याय आहे का आपण शोधूया आता. तर पर्याय क्रमांक 2 भेटला बघा बरोबर आहे 8,058. पुढचा प्रश्न आहे 88,888 ही संख्या अंकात कशी लिहाल. तर प्रत्येक ठिकाणी 8 येणार आहे ना कसं लिहिणार आपण 88,888 म्हणजे किती वेळेस 8 पाहिजे 5 वेळेस 8. पर्याय आहे का शोधूया आपण. पहिला काय आहे 80,888, दुसरा आहे 88,880, तिसरा आहे 88,888 आणि चौथा आहे 88,088. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे 88,888. पुढचा प्रश्न 50,500 ही संख्या अंकात कशी लिहाल. आता 50,500 म्हणजे काय बाळांनो 50,500 बरोबर, त्यालाच आपण 50,500 म्हणतो. तर 50,500 ही संख्या आपण शोधूया. 50,500 इथं किती 50,550, इथं किती 50,050 आणि इथं किती आहे 50,005. तर पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे 50,500. अशा प्रकारे आपण व्यवसाय 2 आणि व्यवसाय 3 सोडून घेतलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत हा जो चॅप्टर आहे तो सोडून घेणार आहोत गणिताचा, आणि त्याचा व्यवसाय आहे 4 तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.